प्रेक्षकांनो, सई मोठ्या आपुलकीने तिच्या आजीकडे आजी म्हणून धाव घेत असते, पण ही सावनी तिला जाऊ देत नाही आणि म्हणते जाऊ नकोस त्यांच्याकडे. तर आता या चिडतात इंद्राताई आणि म्हणतात ए सावनी, अगं तुला काळीज बिळीज आहे का नाही? आम्ही काय बाहेरचे आहोत काय? मी आजी आहे ना तिची, नात आहे ना ती माझी. आणि त्या मुक्ताला बघून अजून संतापतात आणि म्हणतात तू इथं काय ग, तुझं काळीज थंड झालं नाही का? माझ्या घराचं वाटोळं केलंस, माझ्या सागरबद्दल नाही नाही ते बोलली टी व्हीवरती, आणि आता या सावनीला जाऊन मिळाली आहेस का? ही सावनी तुला मिळालेली आहे? काय चाललंय काय तुमच्या दोघींमध्ये? मुक्ताला कळतच नाही त्यांना उत्तर काय द्यावं. तेवढ्यात आता लकी म्हणतो अगं आई, ही बाई अशी ऐकणार नाही, आपण सईला घेऊनच जाऊ इथून. आणि हा लकी सईला घेऊन जायसाठी म्हणून तिचा हात धरत असतो. तेवढ्यात सागर तिथे पोहोचतो आणि म्हणतो काय चाललंय तुमचं इथे? इंद्राताई म्हणतात बघ ना सागर, अरे ही सावनी माझ्या सईला भेटू पण देत नाहीये आणि ही डॉक्टर पण इथे आली आहे. या दोघी मिळालेल्या दिसत आहेत मला. बघ सागर, काय करायचं रे आता? सागर मुक्ताला बघतो आणि त्याचा संताप होतो. तो म्हणतो तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला किती वेळेला सांगितलं की आमच्या प्रकरणात पडू नका, पण तुम्हाला घरी शांत बसता येत नाही ना तुमच्या. आणि आता तो चिडून त्या इंद्राताईंना म्हणत असतो चल इथून लवकर. इंद्राताई म्हणत असतात अरे पण माझी सई. तेव्हा सई पण ओरडायला लागते पप्पा मला सोडू नका ना इथे, मला इथेच राहायचंय. बापरे प्रेक्षकांनो, ही मालिका भलतीच इमोशनल आहे बरं का. बघताना फारच टेन्शन येतं. या सईचे हाल बघवत नाहीत. इंद्राताई म्हणत असतात माझी सई, आणि तिकडनं सई ओरडत असते पप्पा आम्हाला सोडून जाऊ नका ना. आणि ही सावनी त्या सईला तिकडे ओढत असते. खूपच म्हणजे भयंकरच आहे हे सगळं बघायला. मला तर बाबा फार टेन्शन येते ही मालिका बघताना. आता ही मुक्ता सईला जवळ घेते, सावनी दरवाजा लावून टाकते आणि सईला रूममध्ये घेऊन जाते. आता हा सागर लकीवर खूप ओरडतो तुला काही कळतं की नाही लकी, आई म्हणाली आणि तू घेऊन आलास डायरेक्ट तिला. अरे तिचं वय झालं आहे, ती थोडी इमोशनल आहे, पण तुला तर अक्कल आहे ना, असं इथे यावं आणि तिथे काय धमक्या देत होते तुम्ही? आता इंद्राताई म्हणतात त्याची काही चूक नाही रे बाळा, मीच त्याला म्हटले तुझ्या पप्पांना आणि त्यानं मला फार थांबवलं, पण मला सईशिवाय राहवत नव्हतं रे. मला सईची खूप आठवण येत होती म्हणून मीच म्हणाले त्याला नको रे, त्याच्यावर नको ओरडू सागर, माझी सई कधी घरी येईल रे? सागर म्हणतो अगं आई असं वागलं ना तर ती कधीच घरी येणार नाही. त्या सावनीला तर तेच पाहिजे, आणि तिने खरंच पोलीस कंप्लेंट केली असती ना तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला. असं केलं ना तर कुठलीच कोर्ट सईला आपली कस्टडी देणार नाही. बरं तुम्ही आता चला घरी, बघतो मी काय करायचं ते. आपल्याला जे करायचंय ना ते सगळं कायद्यानेच करायचंय. सईला मी घरी घेऊन जाईल, पण तेही कायद्याने. चल आता इकडे ही मुक्ता सईला समजून सांगत असते. सई खूप रडत असते मला घरी जायचंय, पप्पाकडे जायचंय. मुक्ता म्हणत असते हो राजा तुला नेणार आहे आम्ही, तू नको टेन्शन घेऊ, असं काहीतरी तिला समजून सांगत असते. पण आता ही सावनी येते तिच्या जवळ आणि म्हणते म्हणजे त्या सईला जवळ घ्यायचा प्रयत्न करत असते, पण सई काही तिच्या जवळ येत नसते. सावनी म्हणते बघितलंस ना मुक्ता कशी येते या सागरच्या घरची लोक, अगं ही पहिल्यापासून अशीच आहेत. आधी तर मला एवढी बोलायची, त्या मानाने आता काहीच बोलले नाहीत माहिती आहे का. अगं जेव्हा माझे आणि सागरचे भांडणं व्हायचे ना तर ती सागरची आई कधीच माझी बाजू घेत नव्हती, आणि कोणीच नाही ग, मला एकटं पाडलं होतं त्यांनी त्या घरामध्ये. मला तर त्या सागरचा इतका राग येत होता ना, मी त्याला एकही क्षण माझ्या डोळ्यासमोर सहनच करू शकत नव्हते. बिचारी सई, मला तोडलं ग त्यांनी हिच्यापासून. आता मुक्ता म्हणते मी तर असं ऐकलं की तुम्ही 6 महिन्याची असताना सई निघून गेलात, म्हणजे तुम्हीच निघालात ना, का तुम्हाला धक्के मारून काढलं त्यांनी घराच्या बाहेर? आता लगेच सावनी म्हणते नाही तसं नाही ग, म्हणजे माझाच निर्णय होता तो, पण तो सागर बघ ना त्याने माझ्या मुलीला नंतर भेटू पण दिलं नाही ग. एखाद्या लग्न झालेल्या मुलीला काय काय वाटतं हे ती विचार पण नाही करू शकत. ते खूप वाईट वागत होते ग माझ्याशी. पण आता मुक्ता म्हणते हरकत नाही आहे, पण आता वेळ आहे ना तुमच्याकडे, सई तुमच्याच जवळ आहे, तर आता तुमचा सगळा वेळ तुम्ही सईलाच द्या. तेवढ्यात त्या सावनीला फोन येतो तर ती मस्त फोनवर गप्पा मारत बसते. हो मी सावनी बोलतेय, आम्हाला लंडनला जायचे, 2 तिकीट्स हवेत. आता मुक्ताला असं वाटतं की सईला वेळ द्यायसाठी ही तिला लंडनला घेऊन चालली आहे, पण आता पुढे ऐकते ते नवलच. ही म्हणते हर्षवर्धन आणि मी, हो आम्ही दोघंच चाललो आहे, मी पेमेंटचे डिटेल तुम्हाला पाठवते. आता हे सगळं ऐकून मुक्ताला नवलच वाटते, अरे ही बाई नेमकी आहे तरी कशी. एकीकडे म्हणते की हिला सईची गरज आहे, हिला सई हवी, आणि दुसरीकडे फिरायला चालली आहे त्या माणसासोबत. मी सईला इथे आणून चूक तर नाही ना केली? या लेकराची फरफट होतीये ही कोणालाच का दिसत नाहीये. एकीकडे तो नापास बाबा, त्याच्याकडे वेळ नाहीये द्यायला, आणि ह्या बाईकडे वेळ आहे तर ती देत नाहीये तिच्या लेकराला. अरे देवा मी हे काय करून बसली आहे. आता तिला असं वाटतच असतं मनामध्ये. पण आता इकडे त्यांनी मध्ये वेगळाच सीन घेतलाय. या मिहिकाला कोणीतरी औषधाचं पार्सल देतंय, डिलिव्हरी बॉय खाली देऊन गेलाय, ते वॉचमन दादा तिच्या हातात देतात. त्यामध्ये लेटर असतं, त्या मिहिरने दिलंय तिला कफ सिरप दिलाय. तर आता त्यावरनं तिला एक सीन आठवलाय, म्हणजे तिच्या भूतकाळातला, की तिला जेव्हा खोकला झालेला असतो तेव्हा
तेव्हा तो मिहीर काळजीने तिला ते कफ सिरप गिफ्ट म्हणून द्यायचा आणि मिहिका त्याच्यावर चिडायची, काय रे कोणी बॉयफ्रेंड असं गर्लफ्रेंडला कफ सिरप देतो का? मिहीर म्हणत असतो, अगं म्हाताऱ्यासारखी खोकलतीयस तू काय ग मिहिका, काळजीच घेत नाही स्वतःची. मिहिका म्हणत असते, तू आज आहेस म्हणून आणि उद्या नसला तर कोण देणार मला औषध? मिहीर म्हणतो, असं कधीच होणार नाही की मी तुझ्याजवळ नसेल आणि मी जरी नसलो ना तरी हे औषध मात्र तुझ्यापर्यंत कायम पोहोचत राहील मी. आणि हे गोष्ट आठवून ती खूप इमोशनल होते. असो आता इकडे मुक्ता सईला नादी लावत असते. ती खूप रडत असते ना म्हणून तिला हसवायचा प्रयत्न करते. या नादामध्ये तिला खूपच वेळ होतो आणि ती म्हणजे मोबाईलमध्ये बघते तर खूप उशीर झालेला असतो. मग ती सईला म्हणते, अरे बापरे सई बेटा खूप वेळ गेला गं, आता मला जावं लागेल. सई म्हणत असते, नको ना मुक्ता आंटी, नको ना जाऊ तू सोडून. पण मुक्ता म्हणते, नाही ना बाळा, मला जावं लागेल की नाही राजा. मग सई नाराज होऊन तिच्याशी बोलत नसते. मग मुक्ता तिला बराच वेळ मनवते, असं काय करतेस राजा, मी आहे ना, मी येईल की नाही उद्या परत, पण तू असं नको करूस ना, तुझा असा मूड असला तर मी कशी जाईल. मग त्या माईमावशी येतात. मग ही मुक्ता त्यांना सांगते की हिला सांभाळा व्यवस्थित काळजी घ्यायची, हिला कढीपत्ता आवडत नाही खाण्यामध्ये, तो बाजूला काढून टाकत जा म्हणजे काळजी घ्यायची. बरंच काही इन्स्ट्रक्शन देते आणि मग सईला गोड गोड पापा देते आणि तिला म्हणते, मी येईल बाळा आणि लवकरच तुझी सगळ्यांशी भेट होईल. मग ती सई पिंकी प्रॉमिस घेते. मुक्ता तिला म्हणते, हो पिंकी प्रॉमिस, मग जाऊ का मी आता असं म्हणून ती सईचा निरोप घ्यायला लागते. तेव्हा ही सावनी येते आणि म्हणते, मुक्ता तू निघालीस का? खरं तर थँक्यू तू खूप वेळ देतेस सईला, म्हणजे तू डॉक्टर आहेस आय नो, पण मला ना तुझी खूप गरज आहे. नाही म्हणजे सईसाठी खूप गरज आहे गं. आय होप तू समजू शकशील, म्हणजे आज जे काही झालं ना ते प्लीज तू विसरून जा तू हे सगळं डोक्यात घेऊ नकोस. सई खूपच अशी रागराग बघत असते त्या सावनीकडे. आता मुक्ता म्हणते, ठीक आहे मी निघते आता, सईची काळजी घ्या. आणि ती सईला बाय करून निघते. आता हा पुढचा सीन का दाखवला आहे मला कळलंच नाही आहे. यांच्या कॉलनीची मीटिंग असते, म्हणजे मुक्ताच्या आणि सागरच्या अपार्टमेंटमध्ये मीटिंग असते. सेक्रेटरी ठरवणार आहेत ते, पण आता तिथे मुक्ताचीच चर्चा सुरू असते. यांच्या मुलीने काय बाय केलं, मीडिया आता हे सगळं कव्हरेज करतोय, आपल्या कॉलनीची बदनामी होते, एक्सेट्रा एक्सेट्रा. सगळ्यामध्ये फक्त मुक्ताच दोषी असं बोललं जातं. मग ते सागरचे वडील चिडतात आणि म्हणतात, काय बोलताय तुम्ही? अहो त्या मुक्ताने आमच्या नातीचा जीव वाचवला, आमचा गैरसमज झाला होता म्हणून हे सगळं घडलं, पण मुक्ता खूप चांगली मुलगी आणि तुम्ही तिलाच बोल लावताय. आता हे पुरुष जे आहेत ना ते खूप नाराज होऊन जातात की हे सगळं एवढं असूनसुद्धा आपल्या मुलीचीच बदनामी वगैरे वगैरे, म्हणून ते तिथून निघून जातात. असो पण आता ही सावनी जी आहे ना ती खूप लाडात आलेली असते. ती हर्षवर्धनच्या जवळ जाते आणि म्हणते, ए हर्ष आपण लंडनला जायचं ना, म्हणजे सगळं काही मी तुझ्या मनासारखंच वागते आहे, आता बघ सगळं काही व्यवस्थित झालं आहे ना, तू मला प्रॉमिस केलं होतंस आपण लंडनला जायचं म्हणून, ए प्लीज आता नाही म्हणू नकोस हर्षवर्धन म्हणतो, तू ना हर्षवर्धन अगदी शांतपणे म्हणतो, तू आनंदात असलीस ना सावनी की खूप छान दिसतेस आणि जरा चिडलीस ना तर त्यापेक्षाही छान दिसतेस, हरकत नाही आहे जाऊयात आपण लंडनला. मग ती खूप खुश होते आणि म्हणते, मग आपण तयारी करायला घेऊयात का? खरं सांगा प्रेक्षकांनो, 2-2 लेकराची माय अशी असू शकते का हो? म्हणजे मी तर नाही बघितली बाबा, काही दाखवतात मालिकेमध्ये. तर आता इकडे ही मुक्ता तिच्या घरी आली आहे आणि तिची बहीण आणि तो भाचा खेळत असतात. मुक्ता तिच्या बहिणीसाठी कॉफी घेऊन येते. मग मंजिरी म्हणते, पार्थ आता थोड्या वेळ अभ्यास करा नाही तर आपली आजी रागवेल. मग मुक्ता तिला म्हणते, कॉफी घे, काय चाललंय तुमच्या दोघांचं? आणि मग सहज विचारते, जिजू नाही आला का गं अजून? मंजिरी म्हणते, येईल अगं तो थोड्या वेळात. पण मुक्ता तू लग्नाच्या अगोदर बऱ्याच गोष्टी मला शेअर करायचीस जिजूने आला म्हणून काय झालं सांग की, काय झालं आहे, काही बोलायचं आहे का तुला? तर आता ही मुक्ता म्हणते, तसं नाही गं ताई, पण मला ना जरा काळजी वाटते गं सईची, म्हणजे मी जे काही केलं आहे ते योग्य केलं आहे की नाही असं वाटायला लागलं आहे मला. म्हणजे सई तिथे एकटी आता असं ती बोलणार तेवढ्यात ती मंजिरी म्हणते, का गं आता या सगळ्या गोष्टींचा विचार का करतेस तू? आणि मुक्ता काहीतरी बोलणार तेवढ्यात तिचा भाचा येतो आणि मग भूक लागली असं म्हणतो. मग तिची बहीण त्या भाच्याला खाऊ घालायला लागते मंजिरी. आणि या दोघांचं बॉन्डिंग बघून मुक्ताला आठवण येते सईची आणि ती विचार करते, सईला तिकडे कोणी भरवत असेल की नाही. आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की मुक्ता डायरेक्टली या सागरच्या घरात येते. तेव्हा हा अंघोळ करून बाहेर आलेला असतो. तर हा बाहेर आल्यानंतर चिडतो मुक्तावर आणि म्हणतो, तुम्हाला काही मॅनर्स वगैरे आहे की नाही, असं दुसऱ्याच्या घरात डायरेक्ट घुसतात का? मुक्ता म्हणते, मी 4 वेळेला नॉक केलं होतं, तुम्ही काही रिस्पॉन्स दिला नाही तर मी तरी काय करू? सागर म्हणतो, हो का, मग अनाऊन्स करत यायचं असतं ना की मी आगाऊ आहे,
मी तुमच्या घरात घुसतीये. मुक्ता म्हणते मला काय माहिती CEO असे उघडे फिरतात घरामध्ये. छोटासा वाद दाखवलाय त्यांचा. असो, पण आता ही त्याच्याशी बोलायला का आली आहे तिथे, कशासाठी आली आहे हे बघूयात. कदाचित तिला सईची तिथून सुटका करायची असं काहीतरी वाटतंय प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कळवा पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.